प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास भोगला होता. मात्र अयोध्येत त्यांच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी आणि रामलल्लाच्या पुनरागमनासाठी सुमारे 500 वर्षांचा म्हणजे जवळपास 5 शतकांचा प्रदीर्घ संघर्ष आणि प्रतीक्षा करावी लागली. बाबरी मस्जिद उभारल्यानंतर कित्येक पिढ्यांनी या जागेसाठी लढा दिला. अखेर कायदेशीर लढाईनंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन झालं. त्यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची म्हणजेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परंतु अयोध्येच्या याच पावनभूमीत आता थेट श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी करण्यात येणाऱ्या आरोपांवरून राजकारणातही भूकंप झाला असून या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर एकाला अटकही झाली आहे. मात्र विरोधकांनी या प्रकरणात राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अध्यक्ष अनिल मिश्रा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले, ज्यानंतर या दोघांनाही आपले राजीनामे द्यावे लागले. त्यामुळे आता तर या प्रकरणात नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आणि हा घोटाळा काय हे जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये झालेला कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलंच गाजतंय. या प्रकरणात SITच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असून आतापर्यंत 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अशात आता या प्रकरणी ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अध्यक्ष अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर या दोन्ही सदस्यांनी नैतिकतेचं कारण पुढे करत महंत नृत्य गोपाल दास यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. SITच्या प्राथमिक अहवालातील सशक्त शिफारसींनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. SITच्या शिफारशींच्या आधारे या प्रकरणात पहिला FIR आदेश दाखल करण्यात आला. या राजीनाम्यांकडे तपासादरम्यान उचललेलं पुढील पाऊल म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दाखल झालेल्या FIR मध्ये या दोघांची नावे नसताना त्यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा दिलाय. त्यांच्या नावांभोवती तीव्र राजकारण आता सुरू आहे. पण हा नेमका वाद सुरू कसा झाला तर समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीनं मंदिरात दान केलेल्या वस्तूंच्या चोरीचा आरोप केला होता. यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं तात्काळ SIT म्हणजे विशेष तपास पथक स्थापन केलं. SITच्या प्राथमिक तपासाची माहिती समोर आली ती थक्का काढणारी आहे. मंदिरात आलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल 3,500 कोटी रुपयांच्या मुद्देमालाची अधिकृत नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. SITनं आतापर्यंत या प्रकरणी 150हून अधिक लोकांची चौकशी केली असून CCTV फुटेज देखील पडताळले. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. SITच्या प्राथमिक अहवालानंतरच या मोठ्या राजीनाम्यांचे पाऊल उचलण्यात आले. सविस्तर अहवाल आल्यानंतर या घोटाळ्यासाठी नेमकं कोण कोण जबाबदार होतं हे स्पष्ट होणार आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून राम मंदिर ट्रस्ट आणि सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून चंपत राय यांच्या मौन राहण्यावरही प्रश्न उपस्थित केले जातात. दरम्यान राम मंदिरासारख्या पवित्र वास्तूच्या देणग्यांमध्ये एवढा मोठा संशयास्पद प्रकार समोर येणं हे नक्कीच वेदनादायी आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि ट्रस्टींच्या राजीनाम्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.